हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टचे एक टाइप बघणार आहोत. तो म्हणजे मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट एमपीटी. आणि ही मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट करण्यासाठी आपल्याला मटेरियल हे फेरस मटेरियल पाहिजे. कारण फेरस मटेरियल म्हणजे मॅग्नेटिक नेचरचं मटेरियल पाहिजे. नाहीतर मॅग्नेटिक नेचर नसेल तर आपण ही टेस्ट करू शकत नाही. मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट हे सरफेस और सब सरफेस वर केले जाते. सब सरफेस म्हणजे सरफेस जो आतला असतो तो आणि तो या रेंजमध्ये केलं जातं की 2 ते 3 एमएम मध्ये रेंजमध्ये केला जातो. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट करण्या अगोदर आपल्याला तो सरफेस आहे तो ग्राइंडिंगने प्रॉपर फिनिश करावा लागतो आणि काही वेल्डिंगचे जे आपले स्पॉट्स आहेत ते क्लिअर करावे लागतात. त्याच्या अगोदर मित्रांनो, आपल्याला मॅग्नेटिक पार्टिकलची फ्लक्सची डायरेक्शन बघावी लागते एमपीटी करण्या अगोदर. त्यासाठी आपण पाय गेजचा यूज करतो. पाय गेज हा 2 मटेरियल पासून बनलेला आहे. जसं की इथं कॉपर आहे आणि ते कास्ट आहे स्टेनलेस स्टील आहे. आणि ह्याला 8 सेक्शनमध्ये आपण डिव्हाईड केलेलं असतं आणि आपण ह्या इथे बघू शकता तुम्ही असे क्रॅक्स असे आपण एमपीटी करतो आणि फ्लक्सची डायरेक्शन फाइंड करतो. ते कशी करतो आपण बघूया. इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे योग आहे. ह्या योगच्या मध्ये हा क्रॅक्स आहे आणि हे मॅग्नेटिक पार्टिकल तुम्हाला दिसत डॉटेड लाईन हे मॅग्नेटिक पार्टिकल फ्लक्स आहेत. त्या मॅग्नेटिक पार्टिकलला हे फ्लक्स क्रॅक आहे तो परपेंडिक्युलर आहे. जर क्रॅक्स हा मॅग्नेटिक फ्लक्सला पॅरलल असता तर क्रॅक्स विजिबल दिसला नसता मित्रांनो. जर त्यामुळे आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्सची डायरेक्शन कशी आहे बघण्यासाठी आपण पायगेजचा यूज करतो. दुसरं म्हणजे मित्रांनो हां, हे तर बघू शकता तुम्ही. हे ते ब्लू कलरची लाईन आली आहे, तर क्रॅक्स विजिबल झाले. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की ते हे नॉब आहे आणि त्या नॉबच्या खाली एसी-डीसी लिहिलंय मित्रांनो. हे एसी-डीसी, एसी हे अल्टरनेटिंग करंट आणि डीसी हे डायरेक्ट करंट असतं. मग तुम्हाला हे डीसी आणि एसी काय उपयोग असतो हे सांगतो तुम्हाला. इथे बघू शकता मित्रांनो, हे लिफ्टिंग वेट आहे. हे लिफ्टिंग वेटचा यूज काय करतो आपण त्या मॅग्नेटिक पार्टिकलला एसी यूज केल्यानंतर आपण मित्रांनो 4.5 केजीचं वेट जर त्या मशीनने यूज केलं तर मशीन प्रॉपर वर्किंग करते. आणि जर डीसी असेल तर मग आपल्याला 18 केजीचं वेट लिफ्ट करतं. डीसी हे खूप पॉवरफुल असतं मित्रांनो. आणि एसी मध्ये जे आपले क्रॅक्स ते थोडे विजिबल होतात ना, ते डीसी मध्ये फुल आपल्याला प्रॉपर दिसतात. नॉर्मली आपण एसी यूज करतो रिक्वायरमेंट नुसार. आणि हे लिफ्टिंग वेट आहे मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो, आपण आता इथे एमपीटी करताना इथे पहिल्यांदा आपण व्हाईट कॉन्ट्रास्ट मारतो. कारण जे क्रॅक्स ते विजिबल दिसले ते दिसण्यासाठी आपण व्हाईट कॉन्ट्रास्ट करतो. आणि हे करताना मित्रांनो 1076 एवढी लाईट पाहिजे, लक्स एवढी फ्लक्स एवढी लाईट पाहिजे. आणि ही लाईटची इंटेन्सिटी मित्रांनो आपण लक्स मीटरने मेजर करतो. आणि हे आहेत हे ऑफचं डिस्टन्स मित्रांनो 6 सेंटीमीटर पाहिजे. त्यापेक्षा कमी असलं तर चालेल, पण जास्त असलं तर चालत नाही मित्रांनो. कारण एवढे फ्लक्स निर्माण होत नाहीत ना, डिस्टन्स जास्त असले तर. आणि मित्रांनो पहिल्यांदा आपण व्हाईट कॉन्ट्रास्ट मारतो. परत आपण त्याच्यावर आयर्न पार्टिकल्स मारतो आणि जर तिथे क्रॅक्स असेल तर क्रॅक्स विजिबल होतो. आणि आयर्न पार्टिकल्स हे वॉटरमध्ये मिक्स केले जातात. आणि आपण त्याच्यासाठी वॉटर किंवा केरोसिन यूज करतो. पण नॉर्मली आता केरोसिन बंद झाले त्यामुळे आपण आयर्न पार्टिकल वॉटरसाठी यूज करतो. आणि मग त्या आपली लाईट इंटेन्सिटी इथे बघू शकता तुम्ही हेल्मेटला लाईट यूज केली आहे मित्रांनो. अशी लाईट यूज करतो आणि आपण जर क्रॅक असेल तर विजिबल असेल तर करतो आणि त्याला मार्क करून इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे क्रॅक्स विजिबल होतात. आणि जर क्रॅक्स आला तर मग तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो, तो क्रॅक्स ग्राइंडिंगने रिमूव्ह करावा लागतो. आणि तो क्रॅक्स रिमूव्ह केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मटेरियल तो क्रॅक आहे का नाही बघावा लागतो. आणि खूप डीप क्रॅक असेल तर मित्रांनो मग तुम्हाला तिथे वेल्डिंग करावी लागते आणि तो क्रॅक रिमूव्ह करावा लागतो आणि परत सरफेस फिनिश करावी लागते. आणि त्यानंतर मग तुम्हाला पण पुन्हा एकदा एमपीटी करावी लागते आणि बघावं लागतं की क्रॅक्स आहेत का नाहीत. अशा प्रकारे तुम्ही एमपीटी करू शकता मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही पाईपवर करू शकता. ह्या फ्लॅंजवर करू शकता, कोणत्याही करू शकता. मोस्टली ही नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे मित्रांनो. त्यामुळे ज्या कंपाऊंड तुम्ही एमपीटी करता त्या कंपाऊंडला काही इफेक्ट होत नाहीये. अशा प्रकारे एमपीटी टेस्ट आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला काय त्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढे. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन टेस्ट बद्दल माहिती घेऊया. धन्यवाद.